हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आपण युनिट 1 हे सुरू केलता, प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरच्या निमित्ताने हिस्ट्री ऑफ सी प्लस प्लस बघितली होती. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या कोणत्या आहेत ते बघितल्या होत्या आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोणत्या कोणत्या आहेत ते बघितल्या होत्या. आज आपण डिटेल चर्चा या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजवर करणार आहोत आणि त्यांचा डिफरन्स आपण बघणार आहोत. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण कमेंट आउटलाईन कशा काढायच्या बघितल्या होत्या, कमेंट आउट कशा करायच्या लाईन, आणि सी चा आणि सी प्लस प्लसच्या प्रोग्राम मधला डिफरन्स बघितला होता. जर ते आधीचं लेक्चर कोणी बघितलं नसेल, लेक्चर नंबर 1 L1 म्हणून लेक्चर आहे. आजचं L2, आजचं लेक्चर नंबर 2 आहे. यामध्ये आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज यांच्यामधला डिफरन्स, त्यांचे ऍप्लिकेशन्स, त्यांची कॅरेक्टरिस्टिक हे पहा. हे डिफरन्स आपण बघणार आहोत आज. हे डिफरन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा कन्सेप्ट इझिली समजून जाईल. तर पहा मित्रांनो, एक तुम्हाला प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड हे दोन्ही काय आहे ते समजून सांगतो. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यामध्ये प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काही लँग्वेजेस अशा आहेत जे की प्रोसिजर बेस्ड आहेत, त्यांना प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजच्या टेबलमध्ये टाकलेला आहे. एक टेबल आहे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि एक टेबल आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर सी कशामध्ये येते? प्रोग्रामिंग इन सी ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये येते. का? म्हणून कारण की ती प्रोसिजर ओरिएंटेड आहे. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे कशी मित्रांनो? प्रोसिजर म्हणजे काय आधी ते समजून घ्या. एक मेथड म्हणजे आता दुधापासून तुम्ही दही बनविता, दह्यापासून तुम्ही लोणी बनविता, लोणीपासून तुम्ही तूप बनविता. ही एक प्रोसिजर आहे मित्रांनो. ती फॉलो करावं लागते आपल्याला. तूप बनविण्यासाठी, घी बनविण्यासाठी, बटर बनविण्यासाठी ती दुधावरती झालेली एक प्रोसिजर आहे. तशी स्टेप बाय स्टेप जाणं म्हणजे त्याला प्रोसिजर असं म्हणतात. आणि सी मध्ये आपण पाहिलं, आधी डॉक्युमेंटेशन बघावं लागतं आपल्याला, त्यानंतर हॅश इन्क्लूड stdio.ht लावावं लागतं, हेडर फाईल्स इन्क्लूड करून घ्यावं लागतं, त्यानंतर इंट मेन मध्ये तुमचा प्रोग्राम हा लिहिला जातो. असं एक तुमचं स्ट्रक्चर आहे आणि टॉप डाऊन अप्रोच तिथं फॉलो होतो सी लँग्वेज मध्ये. तसंच मित्रांनो, ओओपी मध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात? ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे तिथं प्रोसिजरचं काही घेणं देणं नाही. कशावरती फोकस असणार? तुमच्या ऑब्जेक्ट वरती. ऑब्जेक्ट एक काही नाही मित्रांनो, एक हे राहतो ऑब्जेक्ट, एक म्हणजे क्लास टाईप ऑब्जेक्ट राहतो मित्रांनो. एक सेक्शन ऑब्जेक्ट म्हणजे एक सेक्शन, एका क्लासचा एक ऑब्जेक्ट असू शकतो मित्रांनो. तर त्या ऑब्जेक्ट बद्दल डिटेल चर्चा आपण करणारच आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्यावरती एक पूर्ण युनिट आहे तुम्हाला, युनिट नंबर 2 हे क्लासेस आणि ऑब्जेक्ट वरतीच डिपेंड आहे मित्रांनो. पूर्ण त्याच्यात आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट आणि त्याच्यावरचे प्रोग्राम्स आपल्याला बघायचे आहेत. आणि सी प्लस प्लस कशामध्ये येते? ओओपी मध्ये. तशाच याच्यामध्ये आणखीन काही लँग्वेजेस येतात, पास्कल वगैरे वगैरे, फोल्ट्रॉन वगैरे. त्या लँग्वेजेस मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. हे पहा, इथं तुम्हाला दिसते. पीओपी मध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात? पास्कल, फोल्ट्रॉन, कोवल. त्यानंतर ओओपी मध्ये जावा, पायथॉन, सी प्लस प्लस, सी शार्प ह्या सर्व लँग्वेजेस येतात. मग त्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर बेस्ड आहेत आणि या सगळ्या कोणत्या बेस्ड आहेत? ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड आहे, म्हणजे ऑब्जेक्ट रिलेटेड आहेत, ऑब्जेक्ट वरती बेस्ड आहेत. हे तुम्हाला समजलं प्रोसिजर आणि ऑब्जेक्ट. आता प्रोसिजर मध्ये काय होतं आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काय होतं यांची थोडी थोडी थिअरी मी सांगतो आणि त्यानंतर शेवटी आपण डिफरन्स त्याच्यामधला बघून घेऊ. दोन्ही मधला काय आहे हा डिफरन्स, पीओपी आणि ओओपी मधला डिफरन्स बघून घेऊ. दोन्हीत काय डिफरन्स आहे ते बघून घेऊ. तर पीओपी, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पीओपी स्टँड फॉर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इन पीओपी लँग्वेज फोकस इज ऑन डुईंग थिंग्स. म्हणजे डुईंग थिंग्स एका बाद एक. स्टेप 1 करायच्या आधी स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. मित्रांनो, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये डुईंग थिंग वरती फोकस केला जातो. फोकस कशावरती असतो? डुईंग थिंग्स वरती. स्टेप करणे, ही स्टेप करणे, त्यानंतर ही स्टेप करणे, त्यानंतर ही स्टेप करणे. हे थिंग्स, टास्क, हे स्टेप्स, ह्या स्टेप बाय स्टेप करणे म्हणजेच त्याला प्रोसिजर असे म्हणतात. आणि ते प्रोसिजर कंपल्सरी डुईंग थिंग्स त्याच्यावरतीच फोकस असणार त्याच्यामुळेच याला प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणले. आणि याचा फोकस डुईंग थिंग्स वरती राहतो. म्हणजे की हे टास्क पण करणार, हे टास्क पण करणार, हे टास्क पण करणार, याच्यावरती याचा फोकस असतो प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा. सर्व टास्क कंप्लीट करणे हा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा फोकस असतो, त्याच्यावरती तो जास्ती फोकस करतो.
लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम्स. पहा मित्रांनो, एक लार्ज प्रोग्राम, मेन प्रोग्राम जो असतो तो स्मॉलर प्रोग्राम्स मध्ये, फंक्शन्स मध्ये डिवाइड होतो. स्मॉलर प्रोग्राम्स हे फंक्शन्स आहे ना, हे प्रोग्राम्स असतात. फंक्शन म्हणजे काय, एक प्रोग्राम्स असतो. लार्ज प्रोग्राम डिवायडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम इन पीओपी. डाटा मूव्ह ओपनली फ्रॉम वन फंक्शन टू अनदर फंक्शन. डाटा काय होतो, ओपनली मूव्ह होतो वन फंक्शन पासून ते अनदर फंक्शन पर्यंत. एका फंक्शन पासून ते दुसऱ्या फंक्शन पर्यंत डाटा ओपनली हा मूव्ह होतो. म्हणजे ह्या फंक्शन पासून ते या फंक्शन पर्यंत डाटा असा ओपनली मूव्ह होणार. इथून इथं ओपनली मूव्ह होता, इथून इथं, इथून इथं, कुणीकडे डाटा ओपनली मूव्ह होणार. कुठं, पीओपी मध्ये डाटा कसा मूव्ह होतो, ओपनली मूव्ह होतो. फंक्शन शेअर ग्लोबल डाटा, डाटा इज नॉट हिडन. म्हणजे काय, फंक्शन ग्लोबली डाटा शेअर करतो. म्हणजे डाटा कसा असतो, पब्लिक असतो, तो हिडन नसतो. म्हणजे डाटा हिडन असतो का, तर हिडन नसतो. कशामध्ये, पीओपी मध्ये डाटा हिडन नसतो. फंक्शन ग्लोबली शेअर करतात, डाटा ओपनली शेअर करतात. टॉप डाऊन डिझायनिंग अप्रोच असतं. मित्रांनो, टॉप डाऊन डिझाइन अप्रोच म्हणजे कसं, वरून खाली, टॉप ते डाऊन, टॉप पासून ते डाऊन पर्यंत डिझायनिंग अप्रोच असतो त्याचा. म्हणजे कसं, वरून खाली डिझाईन अप्रोच असतो. आधी कसं, डॉक्युमेंटेशन सेक्शन, त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करतो. त्यानंतर इंट मेन फंक्शन असतं आणि त्यामध्ये तुमचा प्रोग्राम असतो. मग कसं टॉप डाऊन अप्रोच असतो ना याचा. आणि ओओपी मध्ये बॉटम अप अप्रोच असतो, ते ओओपी मध्ये बघून घेऊ. फक्त ह्याचा टॉप डाऊन अप्रोच असतो, डिझायनिंग अप्रोच, हे समजून घ्या. डिफिकल्ट टू ऍड न्यू कोड इन फंक्शन. मित्रांनो, जर आधीच कोणता कोड असेल फंक्शन मध्ये, आता ह्या फंक्शनचा एक कोड असेल, या फंक्शनचा एक कोड असेल, त्या कोड मध्ये नवीन कोड ऍड करण्यासाठी, एक्झिस्टिंग न्यू कोड ऍड करण्यासाठी, तर ते डिफिकल्ट जातं न्यू कोड ऍड करण्यासाठी पीओपी मध्ये, प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये. पण ओओपी मध्ये तसं आहे का, नाही. ओओपी मध्ये इझी जातं ऍड करण्यासाठी. डज नॉट सॉल्व्ह रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल. आता रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम कशाने सॉल्व्ह करतात, प्रोग्रामिंग थ्रू. मित्रांनो, तुम्ही खूप सारे वेबसाईट बघितले असते ना. आता बँकिंगचे वेबसाईट असतील. आता तुमचा फोन पे झाला. फोन पे काय आहे, फोन पे हे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम, रिअल वर्ल्ड वेबसाईट आहे. रिअल वर्ल्ड वेबसाईट, डायनॅमिकली वेबसाईट तुम्ही म्हणू शकता. डायनॅमिक म्हणजे रिअल वर्ल्ड वेबसाईट. ती तुमच्या रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह कशा करू शकता तुम्ही. तुम्ही तुमच्या अकाउंटला अपडेट करू शकता. तुम्ही तुमचं नाव वगैरे, तुम्ही तुमचं अकाउंट मधली बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता. ते तुम्हाला रिअल वर्ल्ड करंट बॅलन्स तुमचं दाखवून देईन. तर ते हे प्रोग्रामिंग थ्रू करणं, पीओपी थ्रू करणं डिफिकल्ट आहे असं सांगत आहे. खूप अवघड आहे. नॉट सॉल्व्ह रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल. व्हेरी वेल म्हणलेलं आहे. म्हणजे असं आहे का, ही पीओपी लँग्वेज ही सपोर्टच करत नाही डायरेक्ट. फोन पे सारखे ऍप्लिकेशन ह्या पीओपी लँग्वेज थ्रू बनविता येतात का, तर येतात. पण ते एवढे एफिशियंट नसणार आहेत, एवढे इझी नसणार आहेत. ते खूप अवघड जाईल आपल्याला फोन पे सारखे ऍप्लिकेशन बनवण्यासाठी पीओपी लँग्वेज थ्रू. म्हणजे सी ह्याचा वापर करून फोन पे सारखे ऍप्लिकेशन, एटीएम सारखं प्रोजेक्ट, एटीएम बँकिंग सारखा एखादा सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर ते खूप अवघड जातं. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी पीओपी थ्रू खूप अवघड जातं, हे असं सांगितलेलं आहे. तर एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते लँग्वेजेस येतात, सी येते, फोल्ट्रॉन येते, तुमची पास्कल येते. त्यानंतर हे त्याचं स्ट्रक्चर आहे पीओपीचं. त्याच्यामध्ये काय होतं, मेन प्रोग्राम जो असतो ते स्मॉलर फंक्शन मध्ये डिवाइड असतो. आणि ईच फंक्शन तुमचा प्रोग्राम असतो. त्यानंतर लार्ज प्रोग्राम आर डिवायडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम्स. म्हणजे फंक्शन, ही मेन प्रोग्राम तुमचा स्मॉलर फंक्शन मध्ये डिवाइड केला जातो. हे समजलं, ही पीओपीची थिअरी झाली. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स समजून घ्या. ह्याच्यात कसा काय असतो, फोकस इज ऑन डुईंग थिंग्स. हे सांगितलं मी, फोकस इज ऑन डुईंग थिंग्स म्हणजे स्टेप, गोष्टी करण्यामध्ये ह्याचा फोकस जास्ती असतो. म्हणजे काय, टास्क कंप्लीट करण्यामध्ये, किंवा आता तुम्हाला ऍडिशन करायचा प्रोग्राम आहे तुमचा, तर त्याच्यावर फोकस, ते हे पीओपी मध्ये त्याच्यावर फोकस कशावरती असणार, ऍडिशन करण्यावरती असणार. ना की ती ऍडिशन कशी होत आहे, कुण्या इंटिजर नंबरवरती होत आहे का फ्लोट नंबरवरती होत आहे, तर याच्यावरती त्याचं लक्ष नसतो. फक्त फोकस कशावरती असतो, डुईंग थिंग्स वरती. इम्पॅसिस म्हणजेच त्याचा अर्थ फोकस. या इम्पॅसिसचा अर्थच फोकस आहे. इम्पॅसिस म्हणजेच फोकस. लार्ज प्रोग्राम आर डिवाइडेड इंटू स्मॉल प्रोग्राम, हे तर आपण बघितलं. जर लार्ज एखादा बँकिंग सिस्टीमचा प्रोग्राम असेल तर त्याचा बँकिंग सिस्टीमचं सॉफ्टवेअर असेल तर त्याचं ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री बघणं हे वेगळं त्याचं प्रोग्राम असू शकतो. तर ट्रान्झॅक्शनची डिटेल्स बघणं हे त्याचा वेगळा प्रोग्राम असू शकतो. त्यानंतर तुमची इन्कम, तुमची सॅलरी, तुमचं बिल, तुमचं बाकीचे हाऊस बिल जे असेल तुमचं ते
वगैरे वगैरे ते बघण्यासाठी तुमचा वेगळा प्रोग्राम त्याचा असतो, त्याचे वेगळे फीचर्स असतात. त्याच्यामुळे लार्ज प्रोग्राम ह्याच्यामध्ये स्मॉलर पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला असतो, डिवाइडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम्स. मोस्ट ऑफ द फंक्शन्स शेअर ग्लोबल डाटा. इथं काय होतं, डाटा ओपनली मूव्ह होतो. डाटा कसा पब्लिकली शेअर होतो, म्हणजे ग्लोबली. म्हणजे कुणापासून हिडन असतो का, डाटा इज नॉट हिडन, हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक मध्ये येऊ शकते त्याच्या. डाटा मूव्ह ओपनली अँड वन फंक्शन टू अनदर फंक्शन. डाटा ओपनली मूव्ह होतो एका फंक्शन पासून ते दुसऱ्या फंक्शन मध्ये, म्हणजे फंक्शन 1 पासून ते फंक्शन 2 पर्यंत डाटा ओपनली मूव्ह होऊ शकतो आणि कुणीही त्याला ऍक्सेस करू शकतो, ओपनली मूव्ह झालेलं ते पाहू शकतो. टॉप डाऊन अप्रोच असतो ह्या प्रोग्रामिंग डिझाईन मध्ये, त्याच्या टॉप डाऊन अप्रोच असतो. हे तर बघितलं आपण. डाटा इन पीओपी इज नॉट हिडन, म्हणजे हिडन असतो का डाटा, तर नाही. मॉड्युलर अप्रोच प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कसं, एक मेन प्रोग्रामचे मॉड्यूल्स असू शकतात खूप. मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 हे मॉड्यूल्स मध्ये डिवाइड केलेले राहतात, जेणेकरून डिवाइड अँड रूल ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती इथं दिसू शकते आपल्याला पीओपी मध्ये. डिवाइड अँड रूल म्हणजे मोठे प्रोग्राम जर करायचा असेल तर त्यासाठी छोटे 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 प्रोग्राम कंबाईन करून एक मोठा सॉफ्टवेअर तयार केला जातो. त्याच्यासाठी ती पीओपी लँग्वेज ही खूप महत्वाची मानली जाते. तर ओपी लँग्वेज काय आहे ती बघून घ्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओपी स्टँड फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला जर आलं तर ऍज इट इज मी जी थिअरी दिली तीच थिअरी लिहून टाकायची. फोकस इज ऑन डाटा रादर दॅन प्रोसिजर. मित्रांनो, इथं वर काय होतं, फोकस कशावर होता, फोकस इज ऑन प्रोसिजर. प्रोसिजर वरती तुमचा फोकस होता, म्हणजे काय, डुईंग थिंग्स वरती तुमचा फोकस होता, म्हणजे त्याच्या प्रोसिजर वरती. टास्क 1, टास्क 2, टास्क 3 हे तिची प्रोसिजर होती ना, त्या प्रोसिजर वरती तुमचा फोकस होता. पण इथं कसं आहे, इथं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये कसं आहे, फोकस तुमचा डाटावर असणार आहे रादर दॅन प्रोसिजर. म्हणजे प्रोसिजरवर नसणार आहे तुमचा फोकस, सगळा फोकस कुठं असणार आहे, डाटावर असणार आहे. म्हणजे काय, इथं हे प्रोसिजर बघणार नाही, सगळा फोकस तुमचा डाटावर असणार आहे. हे पहा, हे स्ट्रक्चर आहे आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचं. तर ते तुम्हाला समजून सांगतो. इथं तुम्हाला समजायला फोकस कशावर असणार आहे, डाटावर असणार आहे रादर दॅन प्रोसिजर. इथं डाटा इज हिडन, इट कॅनॉट बी ऍक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. मित्रांनो, डाटा हिडन आहे इथं, हे डाटा हिडन आहे. हे फक्त ह्या ऑब्जेक्ट ए हा डाटा ऍक्सेस करू शकतो, आणि ह्याचा हा फंक्शन ऑब्जेक्ट एचा फंक्शन, दुसरा फंक्शन ऑब्जेक्ट बीचा हा फंक्शन आहे, हा ह्या डाटाला ऍक्सेस करू शकतो का, तर नाही मित्रांनो, हा ह्या डाटाला ऍक्सेस करू शकत नाही. फक्त हे फंक्शन आणि हे फंक्शन हे दोनच एकमेकाला कम्युनिकेट करू शकतात. बाकी ह्या फंक्शन ऑब्जेक्ट बीचा फंक्शन या ऑब्जेक्ट एचा डाटा बघू शकत नाही. डाटा हिडन असतो इथं, डाटा इज हिडन, हे तुम्हाला समजेल, डाटा हिडन आहे इथं ओपी मध्ये. म्हणून ते इथं सांगितलेलं डाटा इज हिडन, कॅनॉट बी ऍक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. न्यू डाटा कॅन बी ऍड इझिली. इथं वर कसं होतं, न्यू डाटा ऍड करणं, न्यू कोड ऍड करणं फंक्शन मध्ये डिफिकल्ट होतं, आणि इथं कसं इझी आहे, न्यू डाटा न्यू फंक्शन ऍड करणं इझी आहे. वर कसं होतं, टॉप डाऊन अप्रोच होता, टॉप डाऊन वरून खाली. इथं कसं आहे, बॉटम अप अप्रोच आहे, म्हणजे खालून वरी, बॉटम अप, बॉटम पासून ते अप, बॉटम अप अप्रोच आहे, यूपी अप. म्हणजे वरून खाली अप्रोच असणार आहे तुमचा, बॉटम अप अप्रोच. म्हणजे इथं प्रोग्राम कसा आपला, आता सीचा प्रोग्राम कसा होता, वरून खाली अप्रोच होता. त्याच्यामध्ये आधी डॉक्युमेंटेशन सेक्शन असायचं, इन्क्लूड stdio.h, त्यानंतर इंट मेन फंक्शन, त्यानंतर त्याचा प्रोग्राम. पण इथं बॉटम अप अप्रोच असणार आहे, आधी इंट मेन फंक्शन बघलं जाणार आहे, त्यानंतर तुमचे इन्क्लुडिंग फाईल्स वगैरे ते वगैरे डॉक्युमेंटेशन सेक्शन वगैरे ते खालून वर आधी ऑब्जेक्ट्स हे बघितले जाणार आहे. तर ते तुम्हाला समजूनच येईल जेव्हा आपण प्रोग्राम फॉलो करताना, प्रोग्राम बघताना याचे, तेव्हा ते तुम्हाला समजूनच येईल कसं हे बॉटम अप अप्रोच म्हणलं जातं याला. फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की हे बॉटम अप अप्रोच याचा प्रोग्राम डिझाईन असतो. प्रोग्राम कसा लिहिला जातो, बॉटम अप अप्रोच थ्रू लिहिला जातो. मग आता बाकीच्या जर गोष्टी बघायच्या झालं तर ह्याच्यामध्ये आणखीन काय काय आहे पहा. डाटा कॅन नॉट बी मूव्ह ओपनली फ्रॉम वन फंक्शन टू अनदर फंक्शन. एका फंक्शन पासून दुसऱ्या फंक्शन पर्यंत डाटा कम्युनिकेट करू शकतो, पण ओपनली करू शकतो का, नाही. कॅनॉट बी मूव्ह ओपनली, डाटा इज हिडन. ह्याच्यामध्ये डाटा हिडन आहे ना, म्हणून कॅनॉट बी मूव्ह ओपनली आहे. मूव्ह ओपनली होऊ शकतो का, नाही. म्हणजे ग्लोबल डाटा आहे का, नाही. पब्लिक डाटा आहे का, नाही. डाटा इज हिडन, याला प्रायव्हेट डाटा सुद्धा म्हणू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, ओओपी मध्ये काय काय कन्सेप्ट आपल्याला बघायचे. सगळ्यात महत्वाचं क्लासेस, त्यानंतर इनहेरिटन्स, त्यानंतर फंक्शन ओव्हरलोडिंग,
हे असे न्यू कन्सेप्ट आपल्याला ओओपी मध्ये बघायचे आहेत. मित्रांनो, सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये इनहेरिटन्स आपल्याला बघायचे, क्लासेस आपल्याला बघायचे, फंक्शन ओव्हरलोडिंग, फंक्शन हे बघायचे आहेत आपल्याला. सर्व गोष्टी ह्या आपल्या सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये बघायच्या आहेत. सी प्लस प्लस लँग्वेज कोणती लँग्वेज आहे? ओओपी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लासेस, इनहेरिटन्स वर तर ती क्लासेस वरती तुमचा दुसरा युनिट डिपेंड आहे, सेकंड युनिट तुमचा क्लासेस वरती डिपेंड आहे, तिसरा युनिट तुमचा इनहेरिटन्स वरती, चौथा युनिट तुमचा फंक्शन वरती असा डिपेंड आहे. असे प्रत्येक युनिट तुम्हाला एक एक तुम्हाला हे टॉपिक शिकण्यासाठी दिलेले आहे. ऑब्जेक्ट काय असतात ते बघून घ्या आधी. ऑब्जेक्ट मी तुम्हाला म्हणलं होतं ऑब्जेक्ट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऑब्जेक्ट काय राहतात ते बघून घ्या. ऑब्जेक्ट काय आहे? एक बेसिक रिअल टाइम एंटिटी आहे. एंटिटी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव, त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात मित्रांनो. आता माझ्या समोर, आता तुमच्या समोर काय काय आहे मला माहित नाही. तुम्ही जर स्टडी टेबलवर बसला असाल तर तुमचा टेबल, तुमच्या हातात जर पेन पेन्सिल असेल तर तुमची पेन पेन्सिल हे काय आहेत? हे एंटिटी आहेत. एंटिटी रिअल टाइम एंटिटी आहेत. ऑब्जेक्ट काय आहे? रिअल टाइम एंटिटी. पेन पेन्सिल ही तुमची एंटिटी आहेत आणि ऑब्जेक्ट रिअल टाइम एंटिटी आहे. बेसिस रिअल टाइम एंटिटी, बेसिक आहे, बेसिक. तर एंटिटी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव. हे तुम्ही दिमागात ठेवा, तुमच्या लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला खूप जागी कामाला येणार आहे. इन ओओपी एव्हरीथिंग आर बिंग यूज बाय ऑब्जेक्ट. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ऑब्जेक्ट लागणार आहे मित्रांनो. ओओपी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला ऑब्जेक्ट लागणार आहे. आता मित्रांनो मला सांगा, इथं तुम्हाला ऑब्जेक्ट कुठे दिसत आहे? इथं या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट कुठे दिसत आहे? मी जरा छोटं करतो याला. हा, इथं पहा ऑब्जेक्ट कुठे दिसत आहे? ऑब्जेक्ट ए. ऑब्जेक्ट ए मध्ये काय काय आहे? इथं डाटा आहे, त्याचा फंक्शन आहे. ऑब्जेक्ट बी मध्ये काय आहे? त्याचा डाटा आहे, त्याचा फंक्शन आहे. ऑब्जेक्ट सी मध्ये काय आहे? त्याचा डाटा आहे, त्याचा फंक्शन आहे. मित्रांनो, मग या डाटाला आणि या फंक्शनला ऑब्जेक्ट सी हे नाव दिलेले आहे. या डाटाला आणि या फंक्शनला ऑब्जेक्ट ए असं हे ऑब्जेक्ट ए म्हणून नाव दिलेलं आहे. या डाटाला आणि या फंक्शनला ऑब्जेक्ट बी असं नाव दिलेलं आहे. याचा फंक्शन आणि याचा फंक्शन याला कम्युनिकेट करू शकतो. याचा फंक्शन आणि याचा फंक्शन याला कम्युनिकेट करू शकतो. याचा फंक्शन आणि याचा फंक्शन याला कम्युनिकेट करू शकतो. फक्त याचा फंक्शन याच्या डाटाला ऍक्सेस करू शकतो का? नाही. याचा फंक्शन याच्या डाटाला ऍक्सेस करू शकतो का? तर नाही. आणि याचा फंक्शन याच्या डाटाला ऍक्सेस करू शकतो का? नाही. कुणाचाच फंक्शन कुणाच्याच डाटाला ऍक्सेस करू शकत नाही. फक्त जस्ट त्याचा फंक्शन या एचा फंक्शन या एच्या डाटाला ऍक्सेस करू शकतो. इतकंच एवढं करू शकतो प्रत्येक ऑब्जेक्ट आणि प्रत्येक फंक्शन. इथपर्यंत तुम्हाला समजलं ऑब्जेक्ट्स काय राहतात, फंक्शन काय राहतं. मग तुम्हाला क्लिअर झालं नसेल, पण तुम्हाला पुढच्या लेक्चर्स मध्ये येईन, त्या पुढच्या लेक्चर्स मध्ये आणखीनच क्लिअर होऊन जाईल ऑब्जेक्ट्स काय राहतात, तुमचे क्लासेस काय राहतात. फक्त हे लेक्चर चा फोकस काय राहणार आहे आपला, या लेक्चरचा फोकस काय राहणार आहे, किंवा तुम्हाला पीओपी ओओपी समजून जावं. पीओपी मध्ये काय होतं? टॉप डाऊन अप्रोच. ओपी मध्ये बॉटम अप अप्रोच. डाटा तिथं कसा मूव्ह होत होता? ओपनली मूव्ह होतात. इथं कसं मूव्ह होत आहे? डाटा ओपनली मूव्ह होत आहे का? नाही. तिथं क्लासेस इनहेरिटन्स फंक्शन हे होते का? नाही. तर इथं तुमचे क्लासेस इनहेरिटन्स फंक्शन हे न्यू कन्सेप्ट आहेत. ओपी मध्ये आपल्याला सी प्लस प्लस मध्ये बघायचे आहेत. टोटली दुसरा युनिट क्लासेसवर आहे, तिसरा युनिट इनहेरिटन्स वर, चौथा युनिट तुमचा फंक्शन ओव्हरलोडिंग वरती आहे, फंक्शन्स वरती आहे. हे समजलं तुम्हाला. हे ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट कलेक्शन ऑफ डाटा अँड फंक्शन. मी तुम्हाला सांगितलं हे ऑब्जेक्ट ए काय आहे? हे डाटा अँड फंक्शनचं कलेक्शन आहे. ऑब्जेक्ट बी काय आहे? ह्या डाटा अँड या फंक्शनचं कलेक्शन आहे. ऑब्जेक्ट सी काय आहे? या डाटा अँड या फंक्शनचं कलेक्शन आहे. हे तुम्हाला समजेल. फंक्शन्स ऑफ वन ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट टू फंक्शन्स ऑफ अन अनदर ऑब्जेक्ट. याचं फंक्शन याच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो, याचं फंक्शन याच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे समजून. त्यानंतर ह्याच्या एक्झाम्पल मध्ये कोणते कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज येतात? सी प्लस प्लस, जावा, पास्कल, हे कोणते कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत? पास्कल येते का? पास्कल नाही, पास्कल नाही, पायथॉन येते. पास्कल प्रोग्रामिंग पीओपी ची लँग्वेज आहे. इथं पायथॉन येते. पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज येते, पास्कल येत नाही तिथं. तर ती मिस्टेक झाली असेल, टायपिंग मिस्टेक. तर ते बघूया. ह्या 3 प्रोग्रामिंग लँग्वेज तुमच्या ओओपी मध्ये येतात. हे तुमच्या ओओपीचं स्ट्रक्चर आहे. एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारलं पीओपी आणि ओओपीचा डिफरन्स विचारतो मेनली, तर जर तुम्हाला सेपरेटली विचारलं 4 मार्कासाठी ओओपी, तर तुम्ही ही डायग्राम तिथे काढून येऊ शकता मित्रांनो. कॅरेक्टरिस्टिक बघूया. 2 मार्कासाठी कॅरेक्टरिस्टिक विचारले जाऊ शकतात, 2 मार्कासाठी ऍडव्हान्टेजेस विचारले जाऊ शकतात, आणि 2 मार्कासाठी ऍप्लिकेशन्स तुमच्या ओओपी वरती विचारले जाऊ शकतात. तर ते बघून घेऊया आपण. बॉटम अप अप्रोच यूज फॉर प्रोग्राम डिझाईन. ह्याच्यामध्ये काय असतो? बॉटम अप अप्रोच.
ओओपीच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय असतो, टॉप डाऊन अप्रोच असतो आणि याच्यात काय होतो, बॉटम अप अप्रोच. इम्पॅसिसचा अर्थ काय, फोकस इज ऑन डुईंग थिंग्स रादर दॅन प्रोसिजर. फोकस कशावरती असतो, डाटावरती असतो रादर दॅन प्रोसिजर. फोकस याच्यावरती डाटावरती असतो रादर दॅन प्रोसिजरवरती फोकस असतो का, नाही तर डाटावरती जास्ती फोकस केला जातो. डाटा अँड फंक्शन आर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट मध्ये काय काय प्रेझेंट असतो, डाटा अँड फंक्शन. डाटा इज हिडन, कॅनॉट बी ऍक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. FUN म्हणजे फंक्शन आहे इथं, FUN CTION, FUN म्हणजे फंक्शन. डाटा इज हिडन अँड कॅनॉट ऍक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. दुसऱ्या फंक्शन थ्रू ऑब्जेक्ट एचा डाटा ऍक्सेस करू शकतो का, नाही. सीच्या फंक्शन सी ऑब्जेक्ट मध्ये हे सीचा जो फंक्शन आहे याचाच डाटा हे ऍक्सेस करू शकतो, दुसऱ्याचा डाटा ऍक्सेस करू शकत नाही. ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट थ्रू इच अदर थ्रू आउट फंक्शन. ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट टू इच अदर थ्रू आउट फंक्शन म्हणजे ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी कम्युनिकेट करू शकतात कशाद्वारा, फंक्शनद्वारा. याचं फंक्शन त्याच्या फंक्शनला कम्युनिकेट करू शकतो, हे असं सांगितलेलं आहे. प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू ऑब्जेक्ट्स. मित्रांनो वर काय होतं, प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू स्मॉलर फंक्शन्स मध्ये होतं. हे पहा, लार्ज प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू स्मॉलर प्रोग्राम्स किंवा स्मॉलर फंक्शन्स. याच्यामध्ये प्रोग्राम्स कशामध्ये डिवायडेड आहे, प्रोग्राम्स आर डिवायडेड इनटू ऑब्जेक्ट्स. न्यू डेटा अँड फंक्शन इझिली ऍड करू शकतो आपण त्याच्यामध्ये. प्रोव्हाइड सिक्युरिटी फॉर डेटा, इथं जास्त सिक्युरिटी असते, त्याच्यामध्ये पीओपी पेक्षा ओओपी मध्ये जास्त सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली असते. म्हणून तर आजकालच्या इंडस्ट्रीमध्ये पीओपी पेक्षा ओओपी प्रोग्रामिंग लँग्वेज खूप बूम करत आहेत. तुम्ही कुठेही गेला तुमच्या कंपनीमध्ये तरी जावा, C++, पायथॉन ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजला तुम्हाला डिमांड आहे. हायेस्ट पॅकेज तुमच्या या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रूच लागतात तुम्हाला. ऍडव्हान्टेजेस काय ओओपीचे, ही सिक्युअर आहे, सिक्युरिटी प्रोव्हाइड करते. सिक्युरिटी फीचर्स याच्यामध्ये इनहेरिटन्स आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय, आता मित्रांनो इनहेरिटन्सचा अर्थ तुम्हाला सांगतो. तुमच्या मोठ्या भावाचे कपडे जर तुम्हाला येत असेल तर ते काय आहे, एक प्रकारचा इनहेरिटन्स आहे. कसं काय इनहेरिटन्स आहे, कारण की तुमच्या मोठ्या भावाचे रिसोर्सेस, त्याचे कपडे तुम्ही यूज करू शकतात. तसंच एका प्रोग्रामचे ऑब्जेक्ट्स तुम्ही यूज करणं दुसऱ्या प्रोग्राम मध्ये, त्याला इनहेरिटन्स असं म्हणतात मित्रांनो. ती तुम्हाला इनहेरिटन्सच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कळून येईल, आताच तुम्हाला क्लिअर होणार नाही. इट सेव्ह टाइम इन डेव्हलपमेंटचा टाइम वाचू शकतो आपला, खूप सारा टाइम ओओपी मध्ये वाचू शकतो. मित्रांनो प्रत्येक प्रोसिजर करायची गरज नाही, फक्त मेन ऑब्जेक्ट केले तरी चालतात ओओपी मध्ये. बाकी इतर इकडं पीओपी मध्ये तर सगळी प्रोसिजर कंपल्सरी करावंच लागते. डाटा इज हिडन बिकॉज ऑफ दिस प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलपमेंट सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. याला डेव्हलपमेंट सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज असं सुद्धा म्हणतात मित्रांनो. कारण का डाटा हिडन असतो, इथं कोणता पण एक्सटर्नल युजर त्या डाटाला ऍक्सेस करू शकत नाही. वी कॅन क्रिएट मल्टिपल ऑब्जेक्ट्स विदाउट एनी प्रॉब्लेम. किती पण ऑब्जेक्ट्स एका प्रोग्रामचे करू शकतात आपण तयार, किती पण ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकतात. ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट इच अदर थ्रू आउट फंक्शन, हे पण वाक्य तुमचा ऍडव्हान्टेज मध्ये येतो. खूप सारे रिपीटेड वाक्य आहेत मित्रांनो. ऑब्जेक्ट कॅन कम्युनिकेट विच थ्रू आउट फंक्शन ह्याच्यात सुद्धा येतो, कॅरेक्टर मध्ये येतो, त्यानंतर थिअरी मध्ये येतो. म्हणजे तुम्हाला एकदा पाठ केलं तुम्ही कुठेही तुम्ही ते वाक्य तुम्ही कुठेही ते सेंटेन्स तुम्ही यूज करू शकतात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड सिस्टीम कॅन बी इझिली अपग्रेड फ्रॉम स्मॉल प्रोग्राम टू लार्ज प्रोग्राम. छोट्या प्रोग्राम पासून मोठे प्रोग्राम मध्ये इझिली अपग्रेड करू शकतो. तसं ती पीओपी करू शकतो का, नाही. पीओपी हे डिफिकल्ट आहे अपग्रेड करण्यासाठी. सॉफ्टवेअर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सॉफ्टवेअरची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे डिफिकल्टी लेवल, ते मॅनेज करण्यासाठी इझी आहे. सॉफ्टवेअरची कॉम्प्लेक्सिटी कॅन बी मॅनेज इझिली, ते मॅनेज करण्यासाठी इझी आहे. कशामध्ये, ओओपी मध्ये. पीओपी मध्ये कॉम्प्लेक्स सिस्टीम हे करू शकतो का, आता मिलिटरी डिफेन्सचे सिस्टीम झाले तुमचे, हे कॉम्प्लेक्स असतात. मिलिटरीचे झाले, इस्रो वगैरे त्यांचे सिस्टीम झाले, नासाचे वगैरे सिस्टीम झाली, ती खूप कॉम्प्लेक्स असतात. त्यामुळं तिथं ओओपी लँग्वेजच वापरली जाते, कारण की ती इझी राहतात, तिथं इझी टू इम्प्लिमेंट राहतात. व्हेरी सिम्पल, स्मॉल अँड इझी टू अंडरस्टँड ही प्रोग्रामिंग लँग्वेज ओओपी. सिम्पल आहे, स्मॉल आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन्स म्हणजे काय, त्याचा यूज, ओओपीचा यूज कुठं कुठं होतो रिअल वर्ल्ड मध्ये. ओओपीचा यूज कशा कशामध्ये होतो ते तुम्हाला सांगतो मी. रिअल टाइम सिस्टीम म्हणजे एटीएम झालं, तुमची बँकिंग सिस्टीम झालं, क्रिकेटची जी तुमची वेबसाईट असली ती वेबसाईट झाली तुमची. त्यानंतर मिलिटरी डिफेन्सची रिअल टाइम सिस्टीम ही झाली तुमची वेबसाईट.
याला रिअल टाइम का म्हणून म्हटलं जातं ते तुम्हाला सांगू का मित्रांनो. आता मिलिटरी डिफेन्सची सिस्टीम, आता एखादी मिसाईल आपल्या इंडियाकडे येत आहे, भारताकडे एखादी मिसाईल येत आहे, तर ते आपल्याला रिअल टाइमला ते सांगून देतं ना, करंट टाइमला सांगून देतं की आपल्याकडे अशी अशी मिसाईल येत आहे म्हणून. तर मित्रांनो याला रिअल टाइम जर वेबसाईट नसली, सपोज ही डायनॅमिक वेबसाईट नसली, स्टॅटिक वेबसाईट असली, तर तो त्याचा डाटा अपग्रेड केल्यानंतर ते आपल्याला कळणार की आपल्याकडे मिसाईल येणार आहे. मग कुणी तर तिकडून डाटा अपडेट करणार किंवा आपल्याकडे मिसाईल येत आहे, तर ती मिसाईल आपल्या भारताच्या टार्गेटला येऊन हिट करून जाईल. त्यामुळेच ह्याला रिअल टाइम बनवलं जातं मित्रांनो. तसल्या डायनॅमिक वेबसाईट बनवल्या जातात, तसल्या कॉम्प्लेक्स वेबसाईटला डिफेन्स वेबसाईट असतील, जे काही असतील आपल्या इंडियाची डिफेन्ससाठी वेबसाईट असेल यूज होत असेल, त्यांचे जे काही सिस्टीम्स असतील त्याच्यामध्ये ओओपी लँग्वेज ही वापरली जाते मित्रांनो. त्यानंतर सिम्युलेशन अँड कोडिंग मॉड्यूल, म्हणजे एखादा मॉड्यूल तयार केला जातो रिअल वर्ल्ड सिम्युलेशनसाठी. आता तुम्ही गेम खेळले असतील खूप सारे, पबजी, फ्री फायर, त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स येत असेल. सर्वायवल गेम्स तुम्ही खेळले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स येत असेल, तर ते कोण्या थ्रू बनवले असतील, ते ओपी लँग्वेजचा वापर करून बनवले जातात मित्रांनो. पायथॉन, C++, जावा या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून रिअल टाइम तुमचे मॉड्यूल्स बनवले जातात. ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटाबेस, डाटाबेस ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटाबेस म्हणजे काय राहतं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटाबेस मध्ये काय राहतं, डाटाबेस तुमचा डाटा जो काही मॅनेज होतो ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू मॅनेज केला जातो. तुमचा डाटाबेस जो काही असतो तो हायपरटेक्स्ट म्हणजे काय, हायपर मीडिया मित्रांनो. आता हे तुम्ही कशामध्ये, मी तुम्हाला नोट्स कशावरती दाखवत आहे, वर्ड डॉक्युमेंट वरती तुम्हाला नोट्स दाखवत आहे. तर त्या वर्ड डॉक्युमेंट वरती इथे एक ऑप्शन राहतो, हे पहा, लिंक्सचा ऑप्शन राहतो, हे पहा, हायपरटेक्स्ट म्हणजेच हायपर लिंक असतो मित्रांनो. याच्यामध्ये ब्ल्यू कलरच्या लिंक्स मी कन्वर्ट करू शकतो मित्रांनो, याला ब्ल्यू कलरची लिंक मध्ये मी कन्वर्ट करू शकतो मित्रांनो. हायपरटेक्स्ट, हायपर मीडिया, हायपर एक्सपर्ट टेक्स्ट, तर ते ह्या ओओपी मध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने त्याचा यूज करू शकतात. हायपरटेक्स्टचा, हायपर मीडिया म्हणजे काय, एखादी इमेज असेल, आता सपोज इथं पिक्चरचं सिम्बॉल आहे, मी जर या पिक्चरच्या सिम्बॉलला क्लिक केलं तर मग मला काय होतं, किंवा तिथं पिक्चर्स म्हणजे दिसतात. हायपर मीडिया म्हणजे काय, आता इथं पेनचा सिम्बॉल आहे, हे पहा, इथं पेनचा सिम्बॉल, मी जर याच्यावरती क्लिक केलं तर माझ्या हातात पेन येऊन जातो. तर मित्रांनो तसंच ही हायपर मीडिया म्हणजे इथे पेनचा इमेज, हे पेन्सिलचा इमेज दिसत आहे, तर त्याच्या मागे जर मी क्लिक केलं, त्याच्यावरती जर मी क्लिक केलं तर मला प्लेनचे सगळे टूल्स, प्लेनचे सगळे फीचर्स वापरायला भेटतात. त्याच्यामुळे हायपर मीडिया असं म्हणलेलं आहे. मीडिया म्हणजे काय, एखादी इमेजवरती क्लिक केलं त्याच्यावरती होणार ऑपरेशन. आणि एक्सपर्ट टेक्स्ट म्हणजे ह्याच्यावरती एक्सपर्ट नॉलेज भेटलं जाणार आहे आपल्याला एक्सपर्ट टेक्स्ट मध्ये. हे सगळं हायपर टेक्स्ट, हायपर मीडिया आणि एक्सपर्ट टेक्स्ट मध्ये ओपी लँग्वेजचा यूज होतो. डाटाबेस मध्ये यूज होतो, सिम्युलेशन मध्ये आणि मॉडेलिंग मध्ये यूज होतो, रिअल टाइम सिस्टीम मध्ये तुमचा यूज होतो. एआय आणि एक्सपर्ट सिस्टीम आता नवीन निघाले असते, एआय रोबोटिक्स वगैरे, त्याच्यामध्ये याचा ओपीचा यूज होतो. डिसिजन सपोर्ट अँड ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम मध्ये त्याचा यूज होतो. डिसिजन मेकिंग साठी ओपीचा यूज होतो. त्यानंतर ऑटोमेशन सिस्टीम साठी पॅरलल प्रोग्रामिंग म्हणजे काय, दोन टास्क एकदाच कंप्लीट करणे, टास्क 1 आणि टास्क 2, मल्टिपल टास्क एकदाच कंप्लीट करणे म्हणजे त्याला पॅरलल प्रोग्रामिंग म्हणतात. हे पण टास्क कंप्लीट करायचा आणि हे पण टास्क कंप्लीट करायचा एकाच वेळी, त्याला पॅरलल प्रोग्रामिंग म्हणतात. आणि ती पॅरलल प्रोग्रामिंग कशा थ्रू पॉसिबल आहे, ओओपी थ्रू पॉसिबल आहे आपली पॅरलल प्रोग्रामिंग. कॅमकॅड सिस्टीम, कॅमकॅड म्हणजे ते तुमचे डिझाईन बनविणारे जे सॉफ्टवेअर असतात का, त्याच्यामध्ये सुद्धा आपली ओओपी लँग्वेज वापरलेली गेलेली आहे, कॅमकॅड सिस्टीम. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता चला आपला डिफरन्स बघूया. डिफरन्स मोस्ट वॉन्टेड क्वेश्चन आहे मित्रांनो, मोस्ट वॉन्टेड 5 स्टार क्वेश्चन आहे हा. एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी तुम्हाला कंपल्सरी विचारला जाऊ शकतो, येईन त्या एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी. तर पीओपी काय राहतं, पीओपी आणि ओपीचा डिफरन्स बघणार आहोत. 9 पॉईंट आहेत, तुम्ही कितीही 6, 4 असे पॉईंट लिहिले तरी जमतात. 2 मार्कासाठी आले तर 4 पॉईंट लिहा, आणि 4 मार्कासाठी आलं तर 8 पॉईंट लिहा. 9 पॉईंट तुम्हाला इझिली ही सोपे पॉईंट लर्न होऊन जातील. पीओपी आणि ओपीचा डिफरन्स बघूया. पीओपीचं असे 2 टेबल काढायचे. त्या टेबलमध्ये पीओपी स्टँड फॉर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि इकडे लिहायचं ओपी स्टँड फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इथं एम्फेसिस इज ऑन डुईंग थिंग्स म्हणजे काय, एम्फेसिस म्हणजे काय, फोकस कशावरती असतो, इकडे डुईंग थिंग्स वरती म्हणजे प्रोसिजर वरती फोकस असतो. आणि इकडे कसं, एम्फेसिस ऑन डाटा रादर दॅन प्रोसिजर.
फोकस कशावरती असतो, डाटावरती असतो रादर दॅन प्रोसिजर. इकडं पीओपी मध्ये कशावरती फोकस असतो, डुईंग थिंग्स वरती. इकडे कशावरती फोकस असतो, डाटावरती. मित्रांनो तेच वाक्य आहेत का नाही मित्रांनो, याच्या थेअरीमध्ये जे बघितले आपण, ओपीच्या थेअरीमध्ये जे बघितले आणि पीओपीच्या थेअरीमध्ये जे बघितले तेच वाक्य आहेत. त्यात तेच डिफरन्स मध्ये, म्हणजे तुम्ही जरी नुसता डिफरन्स पाठ करून गेलात एक्झामसाठी तरी ते वाक्य तुम्ही, आता हे वाक्य तुम्हाला सर्व थेअरीमध्ये लिहिता येतील का नाही पीओपीच्या, आणि हे वाक्य सर्व तुम्हाला ओपीच्या थेअरीमध्ये लिहिता येतील का नाही. तर खूप सारे इझीच्या नोट्स आहेत आपल्या. लर्न लार्ज प्रोग्राम डिवाइडेड इंटू स्मॉलर प्रोग्राम्स. पीओपी मध्ये लार्ज प्रोग्राम स्मॉलर प्रोग्राम्स मध्ये डिवाइड होतात आणि ओपी मध्ये लार्ज प्रोग्राम्स डिवाइडेड इंटू ऑब्जेक्ट्स. इकडं स्मॉलर प्रोग्राम्स मध्ये डिवाइड होतात का, नाही, तर इकडं ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइड होतात. डाटा मूव ओपनली फ्रॉम वन फंक्शन टू अनदर फंक्शन. इथं डाटा इज हिडन सो इट कॅन नॉट मूव ओपनली फ्रॉम वन फंक्शन टू अनदर फंक्शन असं सुद्धा लिहू शकतो. आणि इथं इट कॅन नॉट बी ऍक्सेस बाय अदर फंक्शन्स. पीओपी मध्ये डाटा ओपनली मूव्ह होतो, डाटा हिडन असतो का, नसतो. इकडे डाटा ओपी मध्ये काय असतो, डाटा हिडन असतो. आणि ओपनली मूव्ह होतो का, तर नाही होत. फंक्शन शेअर ग्लोबल डाटा, डाटा इज नॉट हिडन. ह्याच्यात डाटा हिडन असतो का, पीओपी मध्ये नसतो. फंक्शन ग्लोबली डाटा शेअर करतो. आणि ओपी मध्ये डाटा इज हिडन कॅनॉट बी ऍक्सेस बाय अदर फंक्शन. डाटा इकडे हिडन असतो आणि कॅनॉट बी ऍक्सेस बाय अदर फंक्शन. इकडे कोणता अप्रोच असतो, टॉप डाऊन डिझायनिंग अप्रोच असतो. प्रोग्रामचा डिझाईन कसा होतो, टॉप डाऊन. इकडे कसा होतो, बॉटम अप डिझायनिंग अप्रोच असतो ओओपी मध्ये. पीओपी मध्ये डिफिकल्ट टू ऍड न्यू कोड इन फंक्शन. नवीन कोड ऍड करण्यासाठी डिफिकल्ट आहे पीओपी मध्ये. आणि ओओपी मध्ये इझी टू ऍड न्यू कोड किंवा न्यू डाटा इन फंक्शन. ही इझी आहे. इकडे काय आहे, इझी आहे ऍड करण्यासाठी, इकडे काय डिफिकल्ट आहे. इट डज नॉट सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल, इट यूज टू सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम वेल. असं जरी लिहिलं असतं तरी जमलं असतं. इट यूज टू सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम एवढं जरी लिहिलं तरी जमते. तुम्हाला खूप सारे, आता मला सांगा मित्रांनो, यामध्ये काहीतरी समजविण्यासारखं आहे का, तुम्हाला काहीतरी अवघड दिसत आहे का, वाचून जरी तुम्हाला समजत आहे. आणि पीओपी मध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेजेस येतात, C80 फोल्ट्रॉन येते आणि पास्कल येते. आणि ओपी मध्ये कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात, C++, जावा आणि पायथॉन सुद्धा इथं लिहून टाका. माझ्याकडून राहिली तिथं पायथॉन सुद्धा लिहून टाका. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच बस झालं. आजचं खूप मोठं लेक्चर झालं. पीओपी तुम्हाला समजलं, ओपी तुम्हाला समजेल, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे ऍप्लिकेशन, त्याचे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला समजले. तर डिफरन्स बघितला आपण त्याचा. 5 स्टारचा क्वेश्चन आहे मित्रांनो. डिफरन्स खूप इझी आहे. पीओपी स्टँड फॉर प्रोसिजर ओरिएंटेड, इकडे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड. इकडे फोकस कशावरती असतो, डुईंग थिंग्स वरती. इकडे फोकस कशावरती असतो, डाटावरती. इकडे लार्ज प्रोग्राम स्मॉलर प्रोग्राम्स मध्ये डिवाइडेड होतात. इथं लार्ज प्रोग्राम ऑब्जेक्ट्स मध्ये डिवाइडेड होतात. इथं डाटा ओपनली मूव्ह होतो, इथं डाटा हिडन असतो आणि ओपनली मूव्ह होतो का, नाही. इथं ग्लोबली शेअर होतो, फंक्शन शेअर ग्लोबल डाटा आणि डाटा इज नॉट हिडन. इकडे काय असतो, डाटा हिडन असतो, फंक्शन ग्लोबल डाटा शेअर करतात का, नाही. टॉप डाऊन अप्रोच इथं फॉलो होतो, इथं बॉटम अप अप्रोच ओपी मध्ये फॉलो होतो. पीओपी मध्ये नवीन डाटा, नवीन कोड, नवीन फंक्शन ऍड करणं सोपं जातं. इकडं इकडं अवघड जातं, डिफिकल्ट जातं इकडं, आणि इकडे इझी जातं. इकडे सोपं, इकडे ओपी मध्ये सोपं जातं न्यू डाटा, न्यू कोड ऍक्सेस ऍड करण्यासाठी. इट डज नॉट सॉल्व रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम व्हेरी वेल. पीओपी मध्ये पीओपी प्रोग्रामिंग लँग्वेज रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत व्हेरी वेल. आणि इकडं रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच ओपी लँग्वेज तयार केलेली आहे. इकडे कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात, C, फोर्ट्रॉन, पास्कल. आणि इकडे कोणत्या कोणत्या लँग्वेज येतात, C++, जावा, पायथॉन. डिफरन्स तुम्हाला समजला. दोनदा मी रिवाइज करून तुम्हाला डिफरन्स सांगितलंय. होप की तुम्हाला डिफरन्स तुम्हाला समजला असेल, पीओपी तुम्हाला समजला असेल, ओपी तुम्हाला समजला असेल. आणि आजचं लेक्चर मी इथंच थांबितो. आजचं लेक्चर 2 होतं आपलं. लेक्चर नंबर 3 सुद्धा लवकरच येऊन जाईल. आपली ही प्लेलिस्ट मध्ये ऍड होत चालत आहेत लेक्चर. नोट्स बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. खूप सारे विद्यार्थी कमेंट्स मध्ये विचारत आहेत नोट्स बद्दल काय आहे. नोट्स बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. मला आधी हे युनिट नंबर 1 तुमचं पूर्ण शिकविणं होऊ द्या. जेव्हा मी ह्याला ऑफिशियल करेन तेव्हा मी तुम्हाला कसे हे बाय करायच्या नोट्स, या नोट्स कशा बाय करायच्या ते तुम्हाला सांगून देईन. तर टेन्शन घेऊ नका. या नोट्स कशा बाय करायच्या ते तुम्हाला सांगून देईन. पुण्या नंबर, एक फोन नंबर देणार आहे आणि एक स्कॅनर देणार आहे. त्या स्कॅनरवरती पेमेंट करून तुम्ही त्या फोन नंबरवरती मला ते डिटेल्स पाठवायची तुमची. तर मग ते तुम्हाला मी नोट्स तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या शेअर करीन. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फ्रीमध्ये आपले हे कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करत आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बाय बाय.